14 वर्षाच्या वैभवकडे अजून मतदानाचा अधिकार नाही. स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन देखील त्याच्याकडे नाही. पण 35 चेंडूमध्ये शतक ठोकून त्यानं IPL मधील इतिहासाचा एक सोनेरी पान आपल्या नावावर कोरलंय. या यादीमध्ये त्याचा क्रमांक ख्रिस गेल सारख्या दिग्गज खेळाडूच्या पाठोपाठ लागतोय. हेच त्याच्या खेळाचं मोठं प्रमाणपत्र आहे. 130 कोटींच्या भारत देशात TV समोर बसून फटकेबाजी पाहणाऱ्या लाखो क्रिकेटप्रेमींना आज वैभव सूर्यवंशी या नावाने वेड लावले. ज्या वयात मुलं घरपाठ करत टीव्हीवर आवडत्या फलंदाजांच्या नक्कल करून घरातली वाहवा मिळवतात, त्या वयामध्ये वैभवनं देशभरात सर्वांचंच लक्ष वेधून घेतले. IPL 2025 मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात त्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. ज्यावेळी त्याच्या बॅटमधून बॉल हवेत झेप घेत होता, तेव्हा इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजसारख्या अनुभवी गोलंदाजांचा देखील आत्मविश्वास हादरत गेला होता. एका 14 वर्षाच्या मुलाकडून अशा दर्जाची खेळी अपेक्षित नव्हती, पण वैभवनं आपल्या क्लासिक शॉट आणि निडरपणाने सर्वांना चकित करून सोडले. पण या यशामागे एक संघर्ष कथा आहे, बाप आणि मुलाची. बिहारमधील समस्तीपूर गावात जन्मलेला वैभव त्याच्या वडिलांमुळे क्रिकेटमध्ये आला. वडील संजीव सूर्यवंशी यांचं स्वतःचं स्वप्न क्रिकेटर व्हायचं होतं, पण त्यांनी आपल्या मुलात ते स्वप्न पुन्हा जिवंत केलं. घरात उत्पन्न नव्हतं, पण जिद्द मात्र प्रचंड होती. वैभवच्या सरावासाठी त्यांनी स्वतःची जमीन विकली. स्वतः बेरोजगार झाले, पण मुलाच्या सरावात कधीही खंड पडू दिला नाही. आई वडिलांनी वैभवसाठी रोज पहाटे उठून टिफिन बनवले. 600 चेंडूंचा सराव, 16 नेट बॉलर्स, आठवड्याचे 3 दिवस पाटणा अकॅडमीचा प्रवास, या सगळ्यातून वैभव घडत गेला. 13व्या वर्षी भारताकडून अंडर-19 आशिया कप खेळणारा, रणजी स्पर्धेत चमकणारा आणि 14व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण करणारा तो देशातील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरलाय. आज वैभव एक आशा आहे, एक प्रेरणा आहे. त्याच्या बॅटमधून केवळ चौकार षटकार नाही, तर हजारो स्वप्नांना उंच भरारी देणारा आत्मविश्वास देखील झेप घेतोय. त्या सूर्यवंशीसाठी एक लाईक आणि एक शेअर नक्की बनतोय. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.